माण तालुक्यातील पळशी गावातील जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे अधिकारी घडवण्याची फॅक्टरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच शाळेतून शिकून पुढे गेलेले विद्यार्थी आज शासनाच्या विविध खात्यात उच्च पदावर अधिकारी असल्याचं पाहायला मिळते. अलीकडे यावरूनच पळशीला अधिकाऱ्यांचे गाव म्हणून संबोधले जात आहे. विद्यार्थी घडावेत, त्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडावी यासाठी पळशीच्या PM श्री जिल्हा परिषद शाळेत बाल बाजार भरवून वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. याची सविस्तर बातमी पाहूयात माण बुलेटिनवर. नमस्कार. PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी. एरवी आपण मोठ्यांचे बाजार पाहतो जिथे पैशाचा हिशोब आणि व्यवहार असतो, पण आज इथे या शाळेमध्ये बाल बाजार भरला होता. येथे व्यवहारापेक्षा उत्साह जास्त आणि नफ्यापेक्षा आनंद हा मोठा होता. आपल्या या चिमुकल्याने पाटी पेन्सिल बाजूला ठेवून आज हातात तराजू आणि हिशोबाची वही ठेवली होती. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल या ठिकाणी उभारले होते आणि त्यांचा खूप आनंद उत्साह या ठिकाणी होता. व्यवहार ज्ञान त्यांना या ठिकाणी अवगत झाले आहे. PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी शाळेमध्ये बाल बाजार मुलांचा उत्साहाने साजरा केला आणि सर्व पालकांचं, विद्यार्थ्यांचं आणि सर्व शिक्षकांचं लावलं. याबद्दल धन्यवाद. प्रत्येक वर्षी लहान मुलाचा बालबाजार भरतो आणि या बालबाजारामध्ये लहान मुलाला कशी विक्री करायची, कसं समजावं ते एकमेकाला समजून मुलं तराजू आणि तागडा हातात घेऊन हिशोबाने भाजीपाला विकला जातो आणि या ठिकाणी सर्व शेतकरी भाजीपाल्यासाठी जमतात. हा सर्व भाजीपाला आनंदाने उत्साहाने खरेदी करतात. त्यामुळे लहान मुलाला पैशाचा ह्याचा अनुभव चांगला येतो. माझे नाव अमृत दिलीप माळवे. आज आमच्या शाळेत PM श्री झडपी शाळेत बालबाजार होता, त्यात मीही सहभाग केला होता. माझे पोह्याचा शॉप होती, मला खूप नफा झाला. धन्यवाद. मी अद्वैत संतोष डोले. आज आमच्या शाळेत PMC ZPP स्कूल पळशीमध्ये बालबाजार आयोजित केला होता. त्या बालबाजारामध्ये माझा पाणीपुरीचा स्टॉल होता, त्याला खूप गर्दी आली होती. आज आमच्या PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. त्या नियोजनामध्ये इयत्ता 1ली ते 4थीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि वेगवेगळ्या देशी भाज्या आणि खाऊचे स्टॉल उभारण्यात आलेले होते. त्यामधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान कसं करावं, पैशांचा हिशोब कसा ठेवावा आणि आपण घेतले पैसे किती आणि उरलेले परत कसे करायचे याबद्दलचं व्यवहार ज्ञान थोडंसं त्यांचं जागरूक करण्याकरता हा उपक्रम घेण्यात आलेला होता. त्या उपक्रम आज या बाल आनंद बाजाराच्या दिवशी यशस्वी झालेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच आज एक बालबाजार हा एक उपक्रम इथं व्यवस्थित पार पडला. ह्याच्यामध्ये मुलांनी आणि पालकांनीही छान प्रतिसाद दिला आणि शिक्षकांनी खूप छान सहकार्य केलं. धन्यवाद. ह्या लहान बालक निरासत याचा आनंद एवढा पाहिला की बाजारात जाताना आपण बार्गेन करतो, पण ह्याने निस्वार्थीपणाने भाज्या देत होते आणि घ्या म्हणत होते. गरज नसताना मी भाज्या घेतल्या आणि मोठ्या नोटा दिल्यानंतरसुद्धा त्यांनी त्याचं डिनॉमिनेशन करून सांख्यिकी फोड करून 5-10 रुपयाची चिल्लर नसताना इकडं तिकडं पळत होत्या, उड्या मारून पण पैसे व्यवस्थित देत होत्या आणि भरभरून देत होत्या. खरंच आनंद वाटला. ज्ञान तर वाढलं त्यांचं, परंतु त्याच्याहीपेक्षा त्यांना व्यवहार ज्ञान कळतं आणि लहानपणापासून असं एक्सपोजर दिलं तर नक्कीच. खास करून मी त्या गंभरेंचं एका मुलाचं हे करतो, त्यांचं सतत दुकान आहे, तर त्यांनी चॉकलेट आणि ते सगळं ठेवलं तर मोठा गल्ला त्यांनी कमवला. थोडक्यात तो मुलगा एकदम मजेशीर, म्हणजे त्या लहान मुलाला त्याचं बाळकडू पाजल्यासारखं ते शाळेकडून मिळालं. धन्यवाद. या ठिकाणी बाल बाजार भरवण्यात आलेला होता. त्या बाल बाजारामध्ये आम्ही खरेदीसाठी आलेलो होतो. इथं खूप छान प्रकारे मुलांना बार्गेनिंग पॉवर मुलांची वाढली. त्याच्यानंतर मुलांना व्यवहार ज्ञान मिळालं. तसेच मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून या शाळेनं खूप चांगला उपक्रम राबवलेला होता. त्याबद्दल सर्वात प्रथम सर्व शिक्षकांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचेही अभिनंदन. आणि असाच वेगवेगळे उपक्रम चालू ठेवून आपलं आदर्श गाव, अधिकाऱ्यांचं गाव हे नाव सार्थ करण्यासाठी मुलांच्यासाठी शिक्षक जे कष्ट घेत आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा गावातर्फे मी शिक्षकांचे आभार मानतो. धन्यवाद.
आमच्या शाळेचे सर्व शिक्षक, त्याचबरोबर मुख्याध्यापक सन्मान्य सुरेखा खाडे मॅडम, सुरेखा डोयफोडे मॅडम, अंजली खाडे मॅडम, रामभाऊ खाडे सर, भाग्यश्री गायकवाड मॅडम, माळवे मॅडम, राजू जाधव सर यांच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी बालबाजाराचं खूप असं चांगलं आयोजन केलं होतं आणि त्या बालबाजारला पळशी ग्रामस्थांनी त्याचबरोबर सर्व अधिकारी पदाधिकारी यांनी खूप खूप मोलाचं सहकार्य केलं. यांचं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. सबस्क्राईब करा, अपडेट रहा.